श्री साई सच्चरित्र या मराठी ग्रंथाची अनुक्रमणिका आपण पाहणार आहोत। यात एकूण 53 अध्याय आहेत, 53। तर उजवीकडे तुम्हाला दिसतंय सप्ताह पारायण, याची म्हणजे 7 दिवसांचं जे पारायण अखंड वाचन आपण करतो प्रत्येक दिवशी 7 दिवसात, तर त्याची विभागणी कशी आहे अध्यायांची, म्हणजे पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे, दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे, असं प्रत्येक दिवशी किती अध्याय वाचायचे, तर त्याबद्दलचे क्रम लिहिले, अध्याय क्रमांक प्रत्येक दिवसानुसार। ते आधी वाचून घेऊया की या 53 अध्यायांपैकी पहिले 8 मराठीतले जे अध्याय आहेत साई सच्चरित्राचे, तर ते पहिल्या दिवशी वाचायचे आहे। तुम्ही अखंड बसून वाचू शकता किंवा सकाळ संध्याकाळ असं विभागून काही अध्याय सकाळी, काही अध्याय संध्याकाळी, किंवा तुमच्या सोयीनुसार दिवसभरात, पण पहिल्या दिवशी तुमचे हे 8 अध्याय एका जागी बसून वाचले गेले हवेत। तर आपण पारायण गुरु स्थानी असल्यामुळे साई आपण गुरुवारीच याचं पारायण सुरू करत असतो। मग तुम्ही अर्थ वाचा किंवा ओवीबद्ध ग्रंथ असेल तुमच्याकडे मराठीतला जो काव्यरूप आहे ओव्यांचा, मुळात काव्यरूप जो ग्रंथ आहे ओव्यांचा त्यालाच पारायणासाठी वापरलं जातं। पण तुमच्याकडे नुसता अर्थाचा जरी हा मराठी विस्तृत ग्रंथ असेल जो आपण आपल्या गुड रीडिंग चॅनलवर वाचतो आहोत प्रत्येक दिवशी प्रत्येक अध्याय, तर यातले मग पहिले 8 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत, पूर्ण करायचे आहेत। तर गुरुवारपासून सुरुवात करायची आहे। दुसऱ्या दिवशी शुक्रवारी अध्याय 9 ते 16 वाचायचे आहेत। तिसऱ्या दिवशी शनिवारी 24 ते 31 इतके अध्याय वाचायचे आहेत। रविवारी नंतर 5व्या दिवशी सोमवारी अध्याय 32 ते 37 इतके अध्याय वाचायचे आहेत। आणि मंगळवारी 6व्या दिवशी अध्याय 38 ते 45 हे पुढचे अध्याय वाचायचे आहेत। आणि बुधवारी जो 7वा दिवस असेल सप्ताहाचा, त्यात उर्वरित शेवटच्या टप्प्यातले 46 ते 52 हे अध्याय वाचायचे आहेत। आणि मग गुरुवार ते बुधवार असे 7 दिवस पूर्ण झालेले आहेत। यानंतर परत बुधवार नंतर जो गुरुवार येईल, तर हा आहे 8वा दिवस, पारायणाचा ऑफिशियली शेवटचा दिवस। यात कोणताही कथेचा अध्याय आपण नाही वाचत आहोत। तर 1 ते 52 अध्याय जे 7 दिवसात आपण विस्तृत वाचले, समजून घेतले किंवा ऐकलेत, तर याच सगळ्या 52 अध्यायांचा सार अवतरणिका नावाचा जो शेवटचा अध्याय आहे 53वा, तो या 8व्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी गुरुवार येईल, परत एकदा हे सगळे 7ही दिवस वाचून झाल्यानंतरचा गुरुवार, 52 अध्याय संपल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी, तेव्हा आपण हा 53वा एकच अध्याय वाचणार आहोत। आणि हा अध्याय काही कथा वेगळी सांगत नाहीये बाकीच्या अध्यायांसारखी, तर हा पूर्ण 1 ते 52 अध्यायांचा सगळ्या अध्यायांचा सार, सगळ्यांचं शॉर्टकटमध्ये स्टोरी सांगतो आहे की पहिल्या अध्यायात काय झालं, दुसऱ्या अध्यायात काय झालं, तिसऱ्या अध्यायात आपण काय ऐकलं, हे असं 52व्या अध्यायापर्यंत आपण काय काय ऐकलं किंवा वाचलं हे सगळं एकत्र एकाच अध्यायात अगदी थोडक्यात विवेचन केलं जातंय, ते 53व्या अध्यायात अवतरणिकेच्या। त्यामुळे 53वा अध्याय हा सप्ताह पारायणात येत नाही। आपण 7 दिवसातच म्हणजे सप्ताहातच पारायण पूर्ण केलेलं आहे सगळे अध्याय। पण 53वा अध्याय यासाठी की काय काय आपण शिकलो 7 दिवसांमध्ये ते एकत्र एकाच वेळी एकाच अध्यायात समजावं, यासाठी हा 53वा अध्याय आहे। आणि जो 8व्या दिवशी वाचला जातो असा प्रघात आहे, पद्धत आहे। आता प्रत्येक अध्याय आपण पाहूया, हे 53 अध्याय काय आहेत, आणि त्यातले काही अध्याय आपल्या चॅनलवर उपलब्ध झालेले आहेत, पुढचे लवकरच होत आहेत। तर आपल्याला माहिती हवी असेल बऱ्याच जणांना की अध्याय किती आहेत, तर 53 आहेत, हे आता या व्हिडिओमध्ये आपल्याला समजतंय। आणि प्रत्येक अध्यायाचं नाव काय आहे, त्यात कोणता विषय सांगितलेला आहे, हे आता आपण अध्यायानुसार समजून घेऊया। तर अनुक्रमणिकेमध्ये इथे पुस्तकात आपल्याला इतर काही माहित्या दिसत आहेत, संपादकीय, लेखकाचं मत वगैरे, पण त्यानंतर आपण त्यानंतरचे जे काही विषय आहेत की साईबाबांची भक्ती का करावी,
याची 11 कारणं याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवर, तो तुम्ही पाहू शकता. साई सच्चरित्र कसं वाचायचं, कसं वाचावं, हाऊ टू रीड साई सच्चरित्र यावरही मराठीत माहिती देणारा सेपरेट व्हिडिओ आपण बनवलेला आहे. आणि साई सच्चरित्राचे फायदे या नावाने एक व्हिडिओ आहे, म्हणजे साई सच्चरित्र पठणाची फलश्रुती त्यात सांगितली आहे की हे अध्याय हा सगळा ग्रंथ वाचल्यावर, सच्चरित्र ग्रंथ वाचल्यावर किंवा ऐकल्यावर काय फळ मिळतं हे त्यात सांगितलं आहे. तर हे यावरील व्हिडिओ आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि आता पुढच्या अध्यायांचे पण प्रत्येक अध्यायाचे व्हिडिओ उपलब्ध होत आहेत क्रमाने रोज. त्यामुळे आपण अनुक्रमणिका पाहूया की प्रत्येक अध्यायाचं नाव काय आहे आणि त्या अध्यायाचा विषय काय आहे किंवा त्या अध्यायात काय लिहिलं गेलं आहे, म्हणजे कशावर तो अध्याय केंद्रित केला गेलेला आहे. तर पहिला अध्याय आहे सत्यचरित्राचा, ज्याचं नाव आहे मंगलाचरण. म्हणजे तिथे गणपती, सरस्वती, इतर देवता, गुरु, संत, वेगवेगळे संत यांचं नमन आणि श्रोतृवर्गाचं, ऐकणाऱ्यांचं, हे चरित्र वाचणाऱ्यांचं सुद्धा नमन लेखकाने, जे हेमाडपंत नावाचे लेखक आहेत दाभोळकर, तर गोविंद रघुनाथ दाभोळकर यांनी हे लिहिलेलं चरित्र आहे. आणि त्यांनी हेमाडपंत या नावाने हे चरित्र लिहिलंय. तर त्यांनी हे नमस्कार करणारं, सगळ्या देवांना आणि गुरूंना, संतांना आणि साईंना नमस्कार करणारं जे पहिला अध्याय लिहिला आहे त्याचं नाव मंगलाचरण आहे. यानंतर दुसरा अध्याय आहे कथा प्रयोजन नामकरणम. म्हणजे ग्रंथकर्त्याचं नाव हेमाडपंत ठेवण्यात येतं ते कसं हे या अध्यायात आपल्याला कळेल. तिसरा अध्याय आहे ग्रंथ प्रयोजन अनुज्ञापनम. म्हणजे ग्रंथलेखनास आज्ञा दिली गेली लेखकाला साईबाबांकडून, आणि रोहिला जो होता त्याचा वृत्तांत, त्याची गोष्ट पण या अध्यायात आहे. चौथा अध्याय आहे साई समर्थ अवतरणम. म्हणजे शिर्डीस साईबाबांचे प्रथम येणं, अवतार होणं, पहिल्यांदा ते कसे आले, ते कसे होते आणि त्यांनी काय केलं, हे सगळं चौथ्या अध्यायात आपल्याला वाचायला मिळेल. पाचव्या अध्यायात साई पुन्हा प्रकटीभवनम. म्हणजे शिर्डीमध्ये त्यांची वस्ती परत आल्यानंतर, परत प्रकट झाल्यानंतर, परत त्यांचं आगमन झाल्यानंतर कशी होती त्याबद्दलची कथा आहे. सहावा अध्याय आहे रामजन्म उत्सवादी कथनम. म्हणजे श्रीरामनवमीच्या उत्सवाची सुरुवात शिर्डीमध्ये कशी झाली, उरूस कसा झाला सर्वात पहिल्यांदा, तर त्याची ही गोष्ट. आणि त्याच्यात साईंनी काय केलं, त्यांनी अनुमती देताना काय केलं, आणि मग प्रत्यक्ष उत्सव कसा साजरा झाला, त्यावेळेस कीर्तन करायला काय, कोण कसं उभं राहिलं, याबद्दलची ही गोष्ट. त्यानंतर सातव्या अध्यायात नाव आहे विविध कथा निरूपणम. म्हणजे त्यात विविध कथा आहेत, त्यांचं वर्णन आहे. म्हणजे श्री साईबाबांचं योग साधन कसं होतं, हे साईबाबा हिंदू होते का यवन होते, त्यांचा पेहराव म्हणजे कपडे काय होते, साईबाबांचे वर्तन म्हणजे वागणं काय होतं, नित्यक्रम म्हणजे ते त्यांचा रोजचा दिनक्रम काय होता, साईबाबांचे चमत्कार काय होते, महारोग्याकडून सेवा ते कशी घेत होते, आणि खापर्डे साहेबांच्या मुलाचा प्लेगपासून बचाव त्यांनी कसा केला, आणि गाठी स्वतःच्या शरीरावर उत्पन्न कशा झाल्या साईंच्या, याबद्दलच्या कथा तुम्हाला सातव्या अध्यायात विविध कथा निरूपणम या अध्यायात ऐकायला मिळतील. आठव्या अध्यायात नरजन्म महिमानम भिक्षान्न सेवनम बायजाबाई भक्तिवर्णनम तथा तात्या म्हाळसापती मशुधिशयनम हे नाव आहे. म्हणजे साईबाबा भिक्षा कशी मागत शिर्डी गावामध्ये जाऊन, आणि तात्या आणि म्हाळसापती यांच्यासोबत ते मशिदीमध्ये कसे झोपत असत साईबाबा, आणि बायजाबाईच्या भक्तीचं वर्णनसुद्धा, आणि भिक्षान्न सेवन ते कसे करायचे, आणि खुशालचंदाची गोष्टही या अध्यायात येते. त्यानंतर जो 9वा अध्याय आहे त्याचं नाव आहे आज्ञा अवज्ञा विघ्नम भैक्षवृत्त्यै पंचसुनादी पातक क्षालनम तथा भक्त तरखड कथा निरूपणम. म्हणजे एक युरोपियन श्रींची अवज्ञा करतो, अपमान करतो किंवा त्यांची आज्ञा पाळत नाही आणि दुःखी होतो, त्याची गोष्ट इथे आहे आज्ञा अवज्ञा विघ्नम या विषयात.
त्यानंतर बाबासाहेब तरखडना आणि त्यांची पूजा, श्वान सुकर म्हणजे जे कुत्रे आणि डुकरं होते, आणि भाकर तुकडा यांची गोष्ट, आणि वांग्याचं भरीत आणि वांग्याच्या काचऱ्यांची गोष्ट, सुतक्या हाती ज्याला सुतक लागलंय अशा व्यक्तीकडून त्याच्या हातात पाठवलेला दुसऱ्या भक्ताने पाठवलेला जो पेढा आहे प्रसाद म्हणून साईंसाठी त्याची गोष्ट, आणि पंच सुनादी पातक क्षालनम म्हणजे 5 प्रकारचे जे महापातक आहेत संसारी जीवनामध्ये ते कोणते आणि त्याचं क्षालन म्हणजे ते कमी कसे केले जात होते साईंच्या लीलेमधून, साईंच्या वागण्यामधून, याची सगळी कथा, या सगळ्या कथा 9व्या अध्यायात आहेत. त्यानंतर 10वा अध्याय सुरू होतो. 10व्या अध्यायाचं नाव आहे श्री साई समर्थ महिमानम, म्हणजे साई समर्थांची महिमा यात वर्णन केलेली आहे. त्यामध्ये कोणत्या गोष्टी आहेत तर विदभर फळीवर साई कसे निजायचे, ते कधी चढायचे आणि कधी उतरायचे हे समजायचं सुद्धा नाही, तर ते कसं व्हायचं, आणि पैशाच्या वृत्ती कशी होती, लोकसंग्रह साईंचा कसा होता, साई ज्या आसनावर बसायचे ते आसन कसं होतं, साई ध्यान लावायचे ते कसं होतं, सामर्थ्य साईंचं काय होतं, या सगळ्या महिम्याच्या गोष्टी साईंच्या महात्म्य वर्णन करणाऱ्या कथा 10व्या अध्यायात आहेत. यानंतर 11व्या अध्यायात ज्याचं नाव आहे श्री साई महिमा वर्णनम, म्हणजे आणखीन साईंच्या महिमांचं वर्णन या अध्यायात पुढे होत आहे, ज्यामध्ये डॉक्टर पंडित नावाचे जे गृहस्थ होते त्यांनी जी साईंची पूजा केली ती कशी होती, हाजी सिद्दीक फाळके नावाचा जो हज यात्रा करून आलेला होता तर त्याला साईंनी कसं जवळ घेतलं आणि त्याआधी दर्शन द्यायलाच त्यांनी किती दिवस नकार दिला याची गोष्ट, अर्भाकर्षण म्हणजे पाऊस कसा खूप शिर्डीवर पडला, धोधो कोसळला आणि त्यामुळे कशी वाताहत झाली आणि त्यातून साईंनी काय लीला केली, आणि अनिलावर म्हणजे अग्नीवर सत्ता साईंची कशी होती की अग्नीला त्यांनी शांत व्हायला लावलं भडकलेल्या, आणि त्यांच्या नुसत्या बोलण्याने अग्नी शांत झाला, आणि आधी त्यांच्या साईंच्या नुसत्या ओरडण्याने पाऊस शांत झाला. तर ह्या सगळ्या लीला या 11व्या अध्यायात महिमा वर्णनमध्ये येतात. त्यानंतर 12वा अध्याय आहे ज्याचं नाव आहे श्री संत घोलप रामदर्शनम, म्हणजे एक जे शिष्य भक्त होते साईंचे तर त्यांना संत घोलप यांचे ते शिष्य असल्यामुळे संत घोलप नावाचे जे संत होऊन गेले त्यांनी गुरु केलेला असल्या कारणाने साईंच्या ठिकाणी त्यांना संत घोलप कसे दिसले याची गोष्ट इथे येईल, आणि दुसऱ्या एका भक्ताला त्याच्या आराध्य अशा श्रीरामाचं दर्शन साईंमध्ये कसं झालं याची गोष्ट वगैरे इथे येईल. महाजनी, धुमाळ, निमोणकर, मुळे इत्यादींच्या या सगळ्या भक्तांच्या कथा आहेत. त्यानंतर 13वा अध्याय आहे भीमाजी क्षय निवारणम, म्हणजे भीमाजीचा क्षयाचं निवारण करणं. यासोबतच बाळा शिंपी जो होता त्याचा हिमज्वर आणि बुट्टी साहेबांची महामारी आणि भीमाजी पाटलाचा कफ क्षय जो क्षयरोग आहे या सगळ्या रोगांची निवारण कसं केलं, त्यांना रोगांना नष्ट कसं केलं, नाहीसं कसं केलं, भक्तांचा त्रास कसा कमी केला साईंनी, या गोष्टी 13व्या अध्यायात आहे. 14वा अध्याय आहे रतनजी साई समागमः, म्हणजे नांदेडचे जे पारशी होते रतनजी यांची गोष्ट इथे येईल, साईंचा सहवास त्यांना कसा लाभला. त्यानंतर नांदेडचे मौली साहेब आणि 3 रुपये 14 आणे याची गोष्ट काय आहे हे सुद्धा इथे रतनजी साई समागमः नावाच्या 14व्या अध्यायात आपल्याला वाचायला ऐकायला मिळेल. यानंतर 15वा अध्याय आहे चोळकर शर्करा आख्यानम, म्हणजे या 14व्या अध्यायात वेगवेगळ्या आणखी कथा आहेत, जसं की दासगणूंना नारदीय कीर्तन पद्धतीचा उपदेश साईंनी कसा केला, आणि चोळकर च्या शर्करेचा आख्यान गोष्ट कशी आहे साखरेची, आणि पालीचा चुकचुकण्याचा अर्थ काय जेव्हा 2 पाली खूप दिवसांनी भेटल्या, या सगळ्या कथा आपल्याला 15व्या अध्यायात ऐकायला मिळतील, वाचायला मिळतील. त्यानंतर 16वा अध्याय आहे ब्रह्मज्ञान कथनम भाग 1 नावाचा 16वा अध्याय. यामध्ये एका गृहस्थाची ब्रह्मप्राप्तीची इच्छा पूर्ण झाली का नाही, झाली तर कशी झाली, आणि साईंनी त्याला नेमकं काय मार्गदर्शन केलं ज्याला ब्रह्मप्राप्ती करून घ्यायची होती,
याबद्दलची मुख्य कथा या 16व्या अध्यायात आहे. आणि इथे 2 दिवसांचं आपलं पारायण 16व्या अध्यायापर्यंत पूर्ण होतं. पहिल्या दिवशी 8 अध्याय, त्यानंतर 9 ते 16 अध्याय, त्यानंतर 17 ते 23 अध्याय हा तिसऱ्या दिवशीचे सगळे अध्याय आहेत. त्यामध्ये आपण प्रत्येक अध्यायात काय कथा आहे, काय विषय आहे ते समजून घेऊया. तर 17वा अध्याय आहे ब्रह्मज्ञान कथनम भाग 2. यामध्ये 17व्या अध्यायात लोभाशी ब्रह्माचे अखंड वैर कसे आहे याबद्दल सांगितलं गेलेलं आहे. त्याची कथा तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि 18वा अध्याय आहे मद अनुग्रह भाग 1, म्हणजे साठ्यांची गुरुचरित्र कथा इथे येईल. आणि राधाबाईंचे उपदेश वार्ता, राधाबाईंना जी उपदेश केला असेल त्याची कथा इथे येईल. त्यानंतर 19व्या अध्यायात मद अनुग्रह भाग 2 हा आहे, म्हणजे हेमाडांची अनुग्रह कथा, हेमाडांवर जी कृपा झाली लेखकावर साईंची त्याबद्दल इथे कथा येईल. यानंतर 20वा अध्याय असेल, ज्याचं नाव आहे ईशावास्य भावार्थ बोधनम, म्हणजे ईशावास्य उपनिषदाची शंका दासगणूंची होती ती दीक्षितांच्या मोलकिरणीने कशी निवारली. दीक्षितांकडे काम करणारी जी मुलगी होती, घरकाम करणारी, तिने दासगणूंच्या मनात जी शंका आली होती ईशावास्य उपनिषदाच्या विषयावरती एक प्रश्न होता, तो कसा त्या मोलकर्णीने सोडवला याबद्दलची अद्भुत कथा या अध्यायात आहे. आणि पुढे त्याप्रमाणेच कसं होतं हेही या त्या अध्यायात सांगितलेलं आहे 20व्या अध्यायात. आणि मग 21व्या अध्यायात आहे अनुग्रह करणम, म्हणजे अनुग्रह कसा झाला भक्तांवर. त्यात प्रांताधिकाऱ्याची गोष्ट आहे. पाटणकर आणि एक वकील यांच्या कथा यामध्ये आहेत. यानंतर आपण पुढचे अध्याय पाहूया. तर 22व्या अध्यायाचं नाव आहे अपमृत्यू निवारणम, म्हणजे यामध्ये सर्पदंश निवारण झालेला आहे बुट्टींचा. तसंच मिरीकर यांचा पण एक यांच्यावर कसा अनुग्रह झालाय साईबाबांचा, द्वारकामाईची गोष्ट इथे आलेली आहे. तर या सगळ्या गोष्टी, अपमृत्यूचा निवारण कसा झालेला आहे याबद्दलच्या कथा आहेत. 23व्या अध्यायात गुरुभक्त लीला दर्शनम नावाचा जो अध्याय आहे 23वा, त्यामध्ये दीक्षितांना गुरु आज्ञा कशी झाली, माधवरावांचे अहिदंश निवारण कसं झालं, धुनीची गोष्ट सुद्धा इथे आलेली आहे. तर अशा पद्धतीने 3 दिवसांपर्यंत आपण पारायण करताना 23 अध्याय इथे समजून घेतलेले आहेत. आणि मग 4थ्या दिवशी आपल्याला 24व्या अध्यायापासून 31व्या अध्यायापर्यंतच्या कथा ऐकायच्या आहेत. तर त्यात 4थ्या दिवशीचा पहिला जो अध्याय आहे, म्हणजे अध्याय क्रमांक 24, या 24व्या अध्यायात काय आहे ते आता आपण पाहूया. 24वा अध्याय आहे विनोद विलसितम, म्हणजे यामध्ये गोष्टी आहेत वेगवेगळ्या. अण्णा बाबरे आणि मावशीबाई यांच्या फुटाण्यावरून साईंनी काय शिकवण दिली याच्या. तर विनोद विलसितम नावावरूनच स्पष्ट आहे, हसत खेळत जो काही उपदेश झालेला असणार आहे तो आपण इथे पाहत आहोत. त्यानंतर 25वा अध्याय आहे भक्त अभिष्ट संपादनम, म्हणजे भक्ताचं अभिष्ट, त्याच्यासाठी जे योग्य आहे ते कसं संपादलं जायचं, साईंकडून प्राप्त केलं जायचं. त्यात दामू अण्णा कासार यांची गोष्ट आहे. 26व्या अध्यायात अपस्मार आत्महत्या निवारणम तथा निजगुरुपद स्थिरीकरणम अशा गोष्टी आहेत. नावावरूनच स्पष्ट आहे की यात काय आहे. अपस्मार हा एक आजार किंवा आत्महत्या यांचं निवारण भक्तांचं कसं केलं साईंनी. तसेच निजगुरुपद स्थिरीकरम, म्हणजे स्वतःच्या गुरुच्या चरणकमळी स्थिर करणं मन भक्ताचं, हे साईंनी कसं करवून आणलं. तर यामध्ये गोष्ट आहे पितळे यांना अक्कलकोटी रुपये दिल्याची स्मृती देणं, आठवण करून देणं, याची गोष्ट तिथे आहे. 27वी गोष्ट अध्याय आहे 27वा दीक्षा अनुग्रह दानम, म्हणजे माधवराव आणि विष्णू सहस्त्रनामाची पोथी याबद्दलच्या यात गोष्टी आहे. दीक्षा कशी दिली जाते, अनुग्रह कसा केला जातोय साईंकडून, म्हणजे कृपा कशी केली जाते, काय उपदेश दिला जातोय ते यात आहे. 28वा अध्याय आहे दृष्टांत कथनम, अर्थात नावातच त्याचा अर्थ आहे की स्वप्नात दर्शन देऊन शिकवलं गेलंय साईंकडून. त्या स्वप्नाची कथा
भक्ताला पडलेल्या एका दृष्टांताची कथा या 28व्या अध्यायात आहे. 29वा आहे अध्याय स्वप्नकथा कथनम, म्हणजे रघुनाथराव तेंडुलकर यांची गोष्ट तिथे आहे आणि डॉक्टर हाठे जे होते गृहस्थ त्यांचीही एक गोष्ट यात आहे. त्यानंतर 30वा अध्याय आहे नवसादी कथा कथनम, म्हणजेच यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहे. जसं की सप्तशृंगी देवीचे काकाजी उपासक होते त्यांची एक गोष्ट येईल. नवस वगैरे केल्याची एक गोष्ट आहे, ते कसे पूर्ण होत आहेत नवस त्याची गोष्ट, आणि खुशालचंद रामलाल पंजाबी यांची गोष्ट आहे. त्यानंतर 31वा अध्याय आहे दर्शन महिमा. दर्शन महिमामध्ये मद्रासी म्हणजे दक्षिण भारतीय जो संन्यासी आहे विजयानंद त्याची गोष्ट आहे आणि बाळाराम मानकर यांची गोष्ट आहे. तर त्यांना दर्शन देण्याचं कसं महिमा साईंनी दर्शन दिलंय त्याचा महिमा इथे आहे. अशा प्रकारे 31व्या अध्याय संपला आणि आपले 4 दिवस पारायणाचे संपले, सप्ताह पारायणाचे. त्यानंतर 5व्या दिवशी अध्याय 32 पासून अध्याय 37 पर्यंत जे वाचन होणार आहे, तर या सर्व अध्यायाचा आपण आता अर्थ आणि त्यात काय विषय आहे ते पाहूया. तर 32व्या अध्यायाचं नाव आहे गुरु महिमा वर्णनम, म्हणजे गुरु महिमा वर्णनम, गुरूंच्या महिम्याचं वर्णन इथे आपल्याला कळेल. त्यामध्ये बाबाजी एक गोष्ट सांगतात, ती काय आहे ते आपण इथे समजून घेऊ. आणि गोखलेबाईची एक गोष्ट आहे, ती कोण आणि तिच्याबद्दल काय कथा आहे, तिचा काय अनुभव आहे साईंचा, तर ते आपण त्यात पाहणार आहोत. 33वा अध्याय आहे उदी प्रभाव. उदीचा प्रभाव काय आहे, उदी का वापरतात यासाठी काही पुढचे अध्याय आहेत 33 आणि 34 विशेषतः. तर उदीचा प्रभाव भक्तांना कसा आला वेगवेगळ्या, त्याच्या वेगवेगळ्या गोष्टी भक्तांच्या आहेत उदीशी संबंधित. तर त्यात वृश्चिक दंश म्हणजे विंचू चावल्याची गोष्ट आहे. चांदोरकरांच्या मुलीची प्रसूती म्हणजे तिला जेव्हा मूल होतंय तेव्हाची गोष्ट बाळणपणातली आहे. बाळाबुवांची गोष्ट आहे. उदीचे हे सगळे चमत्कार असलेल्या कथा यात आहे. यानंतर 34वा अध्याय उदी महिमाच आहे, त्यात उदीचे चमत्कार आणखीन सांगितले जातील. त्यानंतर 35वा अध्याय आहे चिकित्सा खंडनम विभूती मंडनम, म्हणजे यामध्ये निर्गुणोपासक सगुणोपासक कसा होतो, म्हणजे जो निराकार परमात्म्यालाच सत्य मानतो तो सगुण स्वरूप असलेल्या साईंची किंवा ईश्वराची मूर्तीची गुरूंची कशी उपासना करायला तयार होतो, स्वतःहून उपासक होतो सगुणाचा, तर त्याची गोष्ट आपल्याला इथे कळेल. आणि धरमसिंह जेठाभाई किंवा सॉलिसिटर आणि निर्बीज द्राक्ष यांची जी गोष्ट आहे, द्राक्षांची गोष्ट ती आहे. उदीची प्रचिती या अध्यायातच परत येईल, विभूतीचा अर्थच आहे उदी. त्यानंतर 36वा अध्याय आहे साई सर्व व्यापकता तत् आशीर्वाद साफल्यता, म्हणजे साईंची सर्व व्यापकता सांगणाऱ्या की साई सगळीकडे कसे विराजमान आहेत पूर्ण पृथ्वीवर, पूर्ण ब्रह्मांडामध्ये साई सदैव भक्तांसाठी उपस्थित कसे असतात याबद्दलचे, आणि त्यांचे आशीर्वाद कसे सफळ होतात, पूर्ण होतात, सत्यात उतरतात याची गोष्ट तिथे येईल. त्यामध्ये गोमांतकस्थ म्हणजे बहुतेक गोव्याचे जे 2 गृहस्थ आहेत तर त्यांची गोष्ट येईल आणि औरंगाबादच्या सखारामाची गोष्ट येईल. त्यानंतर 37वा अध्याय जो 5व्या दिवसाचा शेवटचा अध्याय असेल पारायण करताना, तर या 37व्या अध्यायाचं नाव आहे चावडी वर्णनम, म्हणजे ज्या चावडीवर संध्याकाळी वगैरे साईबाबा फेरफटका मारायचे लेंडी बागेत वगैरे गावात आणि चावडीत बसायचे, तेव्हा त्या चावडीचं वर्णन, साई जेव्हा तिथे असायचे तेव्हा कसं ती चावडी कशी होती, तर त्याबद्दलचं वर्णन आणि कथा, काही उपकथा, आठवणी इथे लेखक सांगत आहेत. तर अशा प्रकारे 5 दिवस झालेले आहेत आणि 6व्या दिवशी पुढचे अध्याय म्हणजे अध्याय क्रमांक 38 ते 45 हे आपण ऐकून घेऊ की यात काय आहे गोष्टी. 38वा अध्याय आहे हंडी वर्णनम, म्हणजे जी हंडी अन्न शिजवलं जायचं अन्नदान देण्यासाठी किंवा प्रसाद बनवला जायचा स्वतः साईंकडून, तर तो कसा असायचा आणि त्या कशा पद्धतीने हंडीमध्ये हात घालून, गरम हंडीमध्ये जे एका मोठ्या भांड्यात पातेल्यात हात घालून साई स्वतः स्वयंपाक बनवायचे आणि वाढायचे आग्रहाने भक्तांना, शाकाहार मांसाहार हे सगळं पाळून नियम वगैरे, आणि त्यातनं काय कृपा व्हायची, त्यांच्या प्रसादाची काय गोडी राहायची याचं हंडीचं वर्णन इथे
बहुधा येत आहे. त्यानंतर 39वा अध्याय आहे गीता विशिष्ट श्लोक अर्थनिवेदनम तथा समाधी मंदिर निर्माणम. म्हणजे गीतेचा विशिष्ट श्लोकाचा अर्थ साईंनी सांगितला ते कसं आहे. तद्विधी प्रणिपातेन हा जो श्लोकाचा भाग आहे तर याचं साईंनी स्वतःच्या श्रीमुखाने विवरण म्हणजे स्पष्टीकरण शिकवून दिलेली आहे की याचा अर्थ काय तो आपल्याला नव्याने कळेल. त्यानंतर नानासाहेब चांदोरकरांचे संस्कृताभिमान हरण, संस्कृतावर त्यांचा जो चांदोरकरांचा गर्व होता, अभिमान होता, त्याचं हरण कसं केलं, तो अभिमान कसा घालवला संस्कृत भाषेविषयीचा, ज्ञानाविषयीचा, हे आता याच 39व्या अध्यायात तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि श्री बुट्टीस मंदिर बांधण्याची आज्ञा साईंनी केली ती गोष्ट नेमकी कशी उद्भवली घडली त्याची गोष्ट सुद्धा म्हणजे समाधी मंदिर निर्माणाची गोष्ट यात येईल. जे आज आपण शिर्डीमध्ये समाधी मंदिर पाहतो आहोत त्याचं मूळ निर्माणाची कथा गोष्ट कशी घडली घटना ती आपण 39व्या अध्यायात समजू. त्यानंतर 40वा अध्याय आहे उद्यापन कथा कथनम. म्हणजे उद्यापन कसं घडलं एका भक्ताचं व्रताचं ते इथे येईल. बाळासाहेब देवांच्या डहाणूस ब्राह्मण भोजनाचा स्वीकार साईंनी स्वतः तिथे जाऊन कसा केला. भलेही ते शिर्डीत होते पण डहाणूला म्हणजे आजच्या पालघर जिल्ह्यामध्ये ते कसे पोहोचलेत योग्य वेळी योग्य ठिकाणी वेगळं रूप घेऊन आणि ब्राह्मण भोजनात स्वीकारलं भक्ताकडून आणि भक्ताला समजलंही नाही. तर ही कथा तुम्हाला नक्कीच आवडेल इतर कथांसारखी. तर ती कथा इथे येणार आहे. त्यानंतर 41वी कथा आहे साई कृपा अनुग्रह दानम. म्हणजे बाळासाहेब देवांना ज्ञानेश्वरीचे अभ्यास करायची जी आज्ञा साईंनी केली त्यावर मुख्य गोष्ट यात आहे. त्यानंतर 42वा अध्याय, 43वा अध्याय आणि 44वा अध्याय हे चारही अध्याय हे 3 अध्याय 42, 43 आणि 44 हे विभागलेले आहेत भाग 1, भाग 2 आणि भाग 3 एकाच विषयावर. आणि तो आहे श्री साईनाथ निर्याणम. म्हणजे साईंनी कसं देहविसर्जन केलं, ती घटना कशी घडली, त्यांचा अवतार कार्य कसं संपलं, त्यांनी जीवित शरीर मानवी देहाचा कसा त्याग केला त्याची ही कथा टप्प्याटप्प्याने सांगितली गेलेली आहे 3 अध्यायांमध्ये भागांमध्ये. तर श्री साईनाथ निर्याणम भाग 1 हा जो 42वा अध्याय आहे यात साई देह विसर्जन कसं झालं याचा वृत्तांत म्हणजे गोष्ट येईल. त्यानंतर 43 मध्येच त्याचप्रमाणे साई देह विसर्जनाचीच गोष्ट पुढे जाईल. आणि 44 मध्ये साईनाथ निर्याणम भाग 3 यामध्ये 44व्या अध्यायात श्रींची समाधी कशी झाली याबद्दलची उत्तरार्ध असलेली गोष्ट येईल. यानंतर 45वी जी गोष्ट आहे ती आहे 45वा अध्याय श्री गुरुचरण महिमा. गुरुचरणांच्या महिम्याचं वर्णन इथे आहे. त्यात गोष्ट आहे आनंदराव पाखड्यांचं स्वप्न, ही मुख्य गोष्ट त्यात आहे. यानंतर 6 दिवस पूर्ण झालेले आहे पारायणाचे आणि 7वा दिवस सुरू झाला आहे पारायणाचा. तर 7व्या दिवशी अध्याय 46 पासून आपण सुरू करणार आहोत 42व्या अध्यायापर्यंत 52व्या अध्यायापर्यंत 46 ते 52 46 to 52. तर 46व्या अध्यायाचा विषय आहे काशी गया गमनम अजाजन्म कथनम. म्हणजे गयेची यात्रा माधवरावांनी केली ती कशी होती आणि शेळ्यांच्या ज्या बकऱ्या असतात त्यांच्या पूर्वजन्मीची कथा सुद्धा या अध्यायात येईल. अजाजन्म कथनम, अजा म्हणजे शेळी बकरी, तिच्या जन्माची कथा. 47वा अध्याय आहे श्री साई मुख श्रुत कथा कथनम. म्हणजे या ऐकलेल्या आणखीन काही साईंच्या लीलांच्या कथा आहेत ज्यात साप आणि बेडूक मागच्या जन्मी पूर्वाश्रमी कोण होते, त्यांचं एकमेकांशी वैर कसं झालं आणि ते या जन्मात कसं समोर आलं आणि त्याचं काय फळ पुढे झालं हे साई जे सांगता आहेत ते या अध्यायात येईल. यानंतर 48वा अध्याय आहे साशंक भक्त अनुग्रह करणम. म्हणजे साशंक असलेल्या भक्तांवर अनुग्रह म्हणजे कृपा कशी केली साईंनी त्याची गोष्ट येईल. त्यामध्ये शेवडे आणि सपटणेकर यांच्या कथा वेगवेगळ्या येणार आहेत. त्यानंतर 49व्या अध्यायात 49 नंबरच्या अध्यायात संत परीक्षण मनोनिग्रहम नावाचा हा अध्याय आहे.
यामध्ये हरी कान्होबा आणि स्वामी सोमदेव यांच्या कथा येतील. 50वा अध्याय आहे अज्ञान निरसनम, म्हणजे अज्ञानाचं निरसन हरण कसं झालं, अज्ञान कसं काय संपलं याची 50व्या अध्यायात गोष्ट आहे. म्हणजेच तद्विधी प्रणिपातेनं हे जर गीतेतला श्लोक आहे तर तोच परत एकदा इथे विस्तृत अर्थ पुन्हा एकदा समजून सांगितला जाणार आहे, जो 39व्या अध्यायात सांगितला गेला होता. यानंतर 51वा अध्याय असणार आहे भक्तत्रय वृत्त कथनम, म्हणजे दीक्षित बाळाराम आणि नांदेड इथले पुंडलिक वकील यांच्या या 3 भक्तांच्या वेगवेगळ्या किंवा कथा ज्या काही आहेत त्यांचं वर्णन इथे आहे. आणि 52वा अध्याय आहे ज्याचं नाव आहे श्री सद्गुरु महात्म्य, म्हणजे गुरूंचं महात्म्य तिथे सांगितलं जाणार आहे. श्री साई सच्चरित्र फलश्रुती, म्हणजे सच्चरित्र वाचणं, ऐकणं किंवा सांगणं किती फलदायी आहे, फायद्याचं आहे, त्याचं काय फळ आहे, काय त्याचं परिणाम चांगले आपल्याला मिळतील हे इथे सांगितलंय. आणि ग्रंथकाराची प्रसाद याचना, ग्रंथकार जो आहे हेमाडपंत तो काय प्रसाद मागतो आहे, याचना करतो आहे, प्रार्थना करतो आहे साईंकडे, ते आपल्याला कळेल. म्हणजे ग्रंथाचं सिंहावलोकनच इथे होईल. आणि 53वा शेवटचा अध्याय हा 8व्या दिवशी म्हणजे नंतरच्या गुरुवारी म्हणायचा आहे सेपरेटली, तो आहे अवतरणिकेचा अध्याय. यात श्री बाळासाहेब देवकृत श्री साईनाथांचे वचने वगैरे पण आहेत. आणि सगळे अध्याय 53 प्रत्येक 52 अध्यायांची कथा शॉर्टमध्ये तुम्हाला सार म्हणून समजतील. आणि लास्टला हेमाडपंतांचे कवित्व आहे, ते पारायणाचा भाग नाही आहे, फक्त ते आनंद म्हणून या पुस्तकात समजण्यासाठी उत्सुक असलेल्यांना समजण्यासाठी दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने 7 दिवसात विशेषतः 8 दिवसात हे सप्ताह पारायण कसं करायचं याची कथा आपण समजून घेतली.